नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देत असतो। आज आपण ठरवल्याप्रमाणे म्हणजे आपण पहिला अंदाज हा नेहमी 26 जानेवारीला देतो। जो अंदाज आपण यावर्षी दिला आणि तो IMDचा 92% तर 94% स्कायमेटचा होता आणि आपला देखील 94% होता। आपण 26 जानेवारीला अंदाज दिलेला होता आणि या सर्व संस्थांनी स्कायमेटने 7 एप्रिल आणि IMDने मात्र 13 एप्रिलला अंदाज जाहीर केलेला आहे। एकूणच बघता जवळपास 2-2.5-3 महिन्याचा कालावधी यामध्ये जातो आणि नंतर या संस्थांचे अंदाज येतात। ते अंदाज आणि आपल्या अंदाजामध्ये तफावत असणं अपेक्षित असतं, परंतु तरी देखील अतिशय थोड्या फरकाने हा अंदाज आहे। स्कायमेटचा 100% तोच अंदाज आहे आणि IMDचा अंदाज अवघ्या 2%ने म्हणजे तसा 5%ची प्लस मायनस असल्यामुळे तोही 100% आपल्याशी जुळलेला आहे। ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल। मात्र आता आपण आपला अंतिम जो अंदाज असतो तो 1 मेला देतो आणि आपला जो परतीच्या पावसाचा अंदाज असतो तो 15 ऑगस्टला देतो। असे आपले निश्चित असे दिवस असतात आणि आजच्या दिवसाची शेतकरी वाट बघत असतात, कारण अंतिम अंदाज आपण आज देणार आहोत। पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये दुष्काळ नाही हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगतो। भारतामध्ये मात्र काही राज्यांमध्ये आणि काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे दुष्काळी जिल्ह्यांची संख्या वाढणार आहे। महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांमध्ये दुष्काळ नाही, परंतु काही तालुक्यांमध्ये दुष्काळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही। काही विभागांमध्ये म्हणजे काही तालुक्यातल्या काही भागांमध्ये सुद्धा दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते, कारण हे नाकारता येणार नाही। आता महत्त्वाची बाब, आपण जो अंदाज आहे तो एकदाच 2 चॅनलवर देत असतो आणि त्यामुळे त्या चॅनलला जो डेटा तयार झालेला आहे तोच डेटा मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला प्रेझेंट करणार आहे। त्या व्हिडिओमध्ये आणि या व्हिडिओमध्ये फरक एवढाच आहे, डेटा सेम आहे, परंतु या ठिकाणी मी तो डेटा एक्सप्लेन करत असतो, त्याचं स्पष्टीकरण देत असतो आणि तिथे मात्र तो डेटा केवळ आपल्याला बघायला मिळतो। आपण सुरू करूयात आजचा अंतिम मान्सून 2026चा अंदाज। शेती माझी प्रयोगशाळा हा आपला मुख्य चॅनल आहे। त्या चॅनलच्या माध्यमातून जो डेटा वापरला आहे तोच डेटा आपण आता ब्लॉग चॅनलला वापरतो आहोत। भारताचा मान्सून 2026चा हा दुसरा अंदाज आहे। आपण सुरुवातीलाच भारतामध्ये 94% पावसाचा अंदाज दिलेला होता। आपण 1% त्यात सुधारणा करून भारतामध्ये 95% पाऊस प्लस मायनस 5% असा अंदाज दिलेला आहे। त्यामुळे आपल्या अंदाजात 1%ने सुधारणा करण्यात आलेली आहे। तर आपण जून महिन्यामध्ये 92%चा अंदाज दिलेला होता आणि आता मात्र आपण 94% अंदाज दिलेला आहे आणि या ठिकाणी 2%ची सुधारणा होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे। त्यानंतर जुलैमध्ये आपण 96%चा अंदाज दिलेला होता, तिथे 97% पाऊस पडेल देशामध्ये असा आपला अंदाज आहे आणि त्यामुळे इथेही 1%ची सुधारणा आपल्याला बघायला मिळते। ऑगस्टमध्ये आपण 94%चा अंदाज दिलेला आहे आणि तो अंदाज मात्र तसाच कायमी प्लस मायनस 5% मध्ये आपण ठेवलेला आहे। सप्टेंबरमध्ये मात्र आपण 95%चा अंदाज दिलेला आहे आणि मला वाटतं तो कायम आहे। तर एकूणच महाराष्ट्राचा जर अंदाज सांगायचा झाला, कारण आपला संपूर्णपणे हवामान अंदाज हा महाराष्ट्रासाठी असतो, भारताचा अंदाज हा आपण केवळ जेव्हा बिगर मोसमी म्हणजे मान्सूनचा कालावधी सोडून जो कालावधी असतो त्या कालावधीमध्ये आपण देशाचा अंदाज सांगत असतो। मात्र जेव्हा मान्सूनचा कालावधी तेव्हा आपण केवळ महाराष्ट्राचा अंदाज घेतो, त्यामुळे महाराष्ट्राच्या अंदाजाला आपल्याकडे जास्त महत्त्व आहे। महाराष्ट्रामध्ये मान्सून 2026चा दुसरा अंदाज, महाराष्ट्रात एकूण मान्सूनचं पर्जन्य हे आपण साधारण 97% असणार आहे असा आपला अंदाज आहे। म्हणजे हा सरासरी पाऊस आहे, सरासरीपेक्षा कमी किंवा जास्त नाही, कारण आपण देशामध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज दिलेला आहे, परंतु राज्यामध्ये सरासरी एवढ्या पावसाचा अंदाज दिलेला आहे, तो 97%चा आहे। आता आपण बघतो की साधारण महाराष्ट्रामध्ये जून महिन्यात 97% पावसाचा आपला अंदाज आहे आणि हा अंदाज वाढण्याचं मुख्य कारण आहे की जरी मान्सून थोडा जूनमध्ये उशिरा सक्रिय झाला तरी देखील कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर हा जास्त बरसणार आहे। शिवाय थोडा मान्सून पूर्व टाईपच्या सरी ही उर्वरित महाराष्ट्रात असणार आहेत।
आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 97% पाऊस पडेल असं वाटतंय. दुसरं, जुलैमध्ये घाटमाथ्यावर आणि कोकण किनारपट्टीला थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे. आणि यावर्षीचं वैशिष्ट्य असं असणार आहे, जरी पावसात खंड जुलैमध्ये असले तरी जेव्हा पाऊस होईल तेव्हा मात्र ढगफुटीसारखा पाऊस होणार आहे. आणि त्यामुळं अधिक प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे कमी कालावधीमध्ये हे सरासरी वाढणार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रात घाटमाथ्यावरील आणि कोकणातील पावसामुळे आणि पश्चिम महाराष्ट्रातील पावसामुळे 99% जुलैमध्ये पाऊसमान राहील असा आपला अंदाज आहे. त्यानंतर महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यामध्ये 95% पावसाचा आपण अंदाज दिलेला आहे. त्यानंतर सप्टेंबरमध्ये 97% पाऊस राहील. आता सप्टेंबर आणि ऑगस्ट हे असे महिने आहेत की ज्यामध्ये अल्निनो सुपर अल्निनोच्या दिशेने वाटचाल करणार आहे. आणि मग आपण असे 97-95% कसा अंदाज दिला असा एक गैरसमज निर्माण होण्याची शेतकऱ्यांमध्ये शक्यता असते. आणि त्याचं मुख्य कारण काय आहे तर जो आयोडी पॉझिटिव्ह होणार आहे त्याचा इफेक्ट आपल्याला या ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचं प्रमाण वाढवणार आहे. आणि तो साधारण 15 ऑगस्ट तर जवळपास पूर्ण सप्टेंबर असा हा तो कालावधी असणार आहे. त्यामुळे सुरुवातीला मोठा खंड आपल्याला ऑगस्टमध्येही बघायला मिळणार आहे आणि थोडा जुलैमध्येही बघायला मिळणार आहे कोकण व्यतिरिक्त महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचा भाग आहे, कोकणात सरासरीपेक्षा जास्त पर्जन्य होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे. आपण विभागवार अंदाज बघतो. त्यानंतर आपला पश्चिम महाराष्ट्र सरासरी पर्जन्य राहील असं आपल्याला वाटतंय. सरासरीपेक्षा जास्त नाही, परंतु चांगलं पाऊसमान हे कोल्हापूर, सांगली, साताराच्या पश्चिम भागामध्ये राहणार आहे. आणि त्यामुळे मग या विभागाची सरासरी वरती येणार आहे. परंतु पूर्व सांगली असेल किंवा सोलापूर असेल, लातूर असेल, धाराशिव असेल या ठिकाणी थोडी पावसाची कमतरताच राहणार आहे. परंतु गरजेपुरता पाऊस, पिकांपुरता पाऊस आपल्याला या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंतित होण्याची गरज नाही. त्यानंतर आपल्याला विभाग येतो तो पर्जन्य छायेचा. पर्जन्य छायेचा विभाग म्हणजे कुठला? सांगली पूर्व, सातारा पूर्व, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, नाशिक पूर्व, संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे आपण पकडूया. आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये आपल्याला पर्जन्य छायेच्या प्रदेशामध्ये पाऊस कमी राहणार आहे. सरासरीपेक्षा हा पाऊस कमी असणार आहे. त्यानंतर आपण बघतो की मध्य महाराष्ट्र यामध्ये मी साधारण पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याचा अंदाज घेतलेला आहे. तर इथे आपल्याला सरासरी पर्जन्य होईल असं दिसतंय, कारण यांचा पश्चिमी भाग जो आहे, पुण्याचा पश्चिमी भाग, अहिल्यानगरचा पश्चिमी भाग आणि नाशिकचा पश्चिमी भाग या ठिकाणी सरासरी चांगला पाऊस होणार आहे. आणि त्यामुळे जिल्ह्याची सरासरी जी आहे ती सरासरी गाठू शकेल असा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र सरासरीपेक्षा कमी पर्जन्याची यावर्षी संकेत मला दिसत आहेत. त्यानंतर मराठवाड्यातही सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पश्चिम विदर्भामध्ये देखील सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वाटते. त्यानंतर आपण पूर्व विदर्भामध्ये सरासरी एवढा पाऊस होऊ शकतो, कारण चंद्रपूर आणि गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाचे संकेत आहेत. महाराष्ट्रात दुष्काळ असण्याची शक्यता केवळ 40% आहे. तर चांगलं पर्जन्य सरासरीपेक्षा जास्त किंवा जवळचं पर्जन्य हे 60 ते 65% आहे आपला अंदाज आहे. त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राची स्थिती देशात चांगली असणं अपेक्षित आहे. केवळ महाराष्ट्रातला मी रहिवासी आहे, महाराष्ट्राचा अंदाज सांगतो, शेतकऱ्यांना खुश करायचं आहे हा उद्देश नाही आहे, हे मात्र लक्षात ठेवा. मान्सूनचं आगमन जे आहे ते साधारणपणे कधी होईल ही आपल्याला सगळ्यांनाच प्रतीक्षा असते. मान्सूनचं आगमन अंदमानात 15 ते 20 मेच्या दरम्यान होईल असा माझा अंदाज आहे. गेल्या वर्षी खूप लवकर झालेलं होतं. केरळात 31 मे ते 3 जूनच्या दरम्यान हा अंदाज आहे. तर महाराष्ट्रामध्ये 7 जून ते 10 जूनच्या दरम्यान मान्सून येईल असं मला वाटतंय. साधारणपणे ह्या तारखा बेभरवशाच्या असतात, कारण मान्सूनचं कधी कधी 4-4, 5-5 दिवस, 8-8 दिवस मान्सून रखडतो. आणि आता सध्या अल्निनोचा कालावधी आहे. वातावरण जुळण्यासाठी खूप कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे. होऊ शकतं की मान्सून तेवढ्या गतिमान पद्धतीने येणार नाही. कधी कधी मान्सूनचे वारे पुढे सरकतात, परंतु असा अनुभव येतो आपल्याला की त्याबरोबर पाऊस नसतो आणि त्यामुळे आपल्याला
मान्सून आला या गोष्टीवर विश्वास देखील बसत नाही. आणि हवामान खात्याने मात्र मान्सूनची लाईन पुढे वरती सरकवलेली असते आणि मान्सून आला असं सांगितलं जातं. तर हे लक्षात घ्या, ते मान्सूनचे वारे असतात. मान्सून म्हणजे पाऊस नाही, तर मान्सून म्हणजे एक वारे आहेत आणि हे वारे त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि मग काही कालावधीत तिथे पाऊस सक्रिय होणार आहे अशा पद्धतीचे देखील काही निकष असतात. काही ठिकाणी असे निकष असतात की त्या ठिकाणी मुसळधार पाऊस 48 तास पडणं अपेक्षित असतं, नंतर मान्सून आल्याचं जाहीर केलं जातं. असे अंदमानामध्ये किंवा केरळमधील काही ठिकाणं आहेत आणि मग त्यानंतर तिथे मान्सून डिक्लेअर केला जातो. मात्र उर्वरित देशामध्ये मान्सूनच्या वाऱ्यांचा प्रभाव किती निर्माण झाला हे देखील बघितलं जातं. त्यानंतर महत्त्वाची बाब आहे परतीचा पावसासंदर्भात अंदाज आपण 15 ऑगस्टला देत असतो, परंतु आता आपला अंदाज आहे की 7 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान परतीचा पाऊस येणार आहे. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, सप्टेंबरमध्ये संपूर्ण महिनाभर तुटत पाऊस पडणार आहे. याचा अर्थ काय की थोडे गॅप असतील, पाऊस असेल, गॅप असेल, पाऊस असेल आणि त्यामुळे या काळात ढगफुटी होण्याची शक्यता जास्त असणार आहे. त्यामुळे एखादा कमी दाब आला किंवा डिप्रेशन आलं आणि त्याचा काही अंश महाराष्ट्रापर्यंत पोहोचला तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये, काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस होणार आहे आणि ढगफुटी सदृश्य पाऊस होतो. कधी कधी स्थानिक वातावरण निर्माण होतं आणि मग या सर्व वातावरणामुळे सप्टेंबरची सरासरी वाढणार आहे. ऑक्टोबरचा आपण मान्सूनमध्ये तो गणत नाही, परंतु यावर्षी ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत चांगल्या पद्धतीने पाऊस एल्निनो असताना देखील होणार आहे, परंतु तो कंटिन्युअस नसणार आहे, तर तो काही भागात चांगल्या पद्धतीने पडणार आहे. त्यामुळे हे कालावधी लक्षात ठेवा. घाटमाथ्यावर जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे, कोकण आणि घाटमाथ्यावर. त्यामुळे पाणीसाठे भरताना मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये आणि या भागात म्हणजे मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा या विभागात 99% पाणीसाठे भरतील, म्हणजे पूर्णचा क्षमतेने पाणीसाठे भरतील असं वाटतंय. अहिल्यानगर, नाशिक या विभागात सुद्धा 90% पाणीसाठे भरण्याची शक्यता आहे. इतर महत्त्वाचे जे पाणी प्रकल्प आहेत, मग याच्यामध्ये उजनी असेल किंवा जायकवाडी असेल, या तलावांमध्ये 85 ते 90% पाणीसाठा येणं सध्याच्या अंदाजानुसार अपेक्षित आहे. परंतु जर आयोडीने मदत केली तर हे पाणी प्रकल्प देखील यापेक्षा अधिक प्रमाणात भरू शकतात. मात्र आयोडी जर फेल गेला तर मात्र या 80 ते 85% भरण्यासाठी सुद्धा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे पाणी प्रकल्प भरताना अडचणी येतील. उर्वरित महाराष्ट्रामध्ये जे मोठे मोठे पाणी प्रकल्प, मध्यम पाणी प्रकल्प, छोटे पाणी प्रकल्प आहेत त्या ठिकाणी थोड्या अडचणी राहणार आहेत. त्यामुळे काही विभागात मी जो म्हटले तालुक्यात दुष्काळ असू शकतो, तालुक्यातल्या काही भागात दुष्काळी परिस्थिती असू शकते, काही ठिकाणी पिकांना पाऊस कमी पडू शकतो कारण वेळेला पेरणी होणार नाही. काही भागात चांगला पाऊस होईल, काही भागात पाऊस होणार नाही, काही भागात अगोदर पेरण्या होतील, काही नंतर होतील. म्हणजे सगळं असमान अशा प्रकारचं वितरण यावर्षी मान्सूनचं असणार आहे आणि या सगळ्या बाबी लक्षात घ्या. त्यामुळे आपल्याला एकतर IMDने आधीच जाहीर केलंय की पाऊसमान कमी आहे, 92%चा अंदाज दिलेला आहे. कुठल्याही जिल्हा वाईज, राज्य वाईज अंदाज दिलेला नाही. केवळ सरकारी पातळीवर योजना राबवण्याकरता जो अंदाज आवश्यक असतो तो IMDने दिलेला आहे. शेतकऱ्यांसाठीचा अंदाज अजून IMDचा आलेला नाही, तो या महिन्याच्या शेवटी येण्याची शक्यता आहे. स्कायमेट सुद्धा स्वतःचे अंदाज अपडेट करतं, परंतु या दोन्ही एजन्सीचे अंदाज देखील अनेकदा चुकलेले आहेत. त्यामुळे मला अगदी त्यांच्या अंदाजाची जुळणी होईल असा अंदाज देण्यात इंटरेस्ट नाही. मला मुख्यत्वे करून महाराष्ट्रामध्ये सरासरीच्या जवळपास पाऊस होईल असं वाटतं. ज्या ठिकाणी आता उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भामध्ये जी पावसाची कमी शक्यता वाटते त्या ठिकाणी समजा काही चांगल्या पद्धतीच्या पर्जन्य प्रणाल्या म्हणजे काही चक्रीवादळं म्हणा किंवा कमी दाब, डिप्रेशन तयार झाले आणि तिथपर्यंत पोहोचले तर तिथली देखील घट कमी होऊ शकते. त्यामुळे नेमकी आता हवामानात काय काय घडेल ते संपूर्ण निसर्गावर अवलंबून आहे. परंतु असं आपल्याला शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की ज्या ठिकाणी पाऊस कमी सांगितला त्या ठिकाणी कमी कालावधीची पिकं घ्यायची आहेत, लवकरात लवकर येणारी पिकं घ्यायची आहेत, जास्त कालावधीची पिकं घ्यायची नाही आहेत. शिवाय असा आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की साधारणपणे पीक सल्ला देताना मी एवढंच सांगेल की ज्या भागात पाणी सिंचनाची सोय आहे त्या ठिकाणी पाण्यावर अवलंबून असलेली पिकं करा. कोरडवाहू शेतींमध्ये
कमी कालावधीचे आणि झटपट येणारे वाण जे आहेत ते निवडा. त्यामुळे शेतकरी आमच्यापेक्षा अनुभवी आहेत, त्यामुळे मी शेतकऱ्यांनी तो निर्णय घ्यावा, पर्जन्य समजून घ्यावं आणि पर्जन्य साक्षर होणं आपल्याला गरजेचं आहे. आम्ही पर्जन्य साक्षरतेची मोहीम चालवतो. या माध्यमातून आम्ही मुद्दाम मॉडेलचे अंदाज देतो, जेणेकरून मॉडेल शेतकऱ्यांना परिचित होतात आणि स्वतः सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा स्वतःच्या मोबाईलच्या माध्यमातून शेतकरी अंदाज बघू शकतात. आणि हल्ली शेतकऱ्यांची मुलं देखील अंदाज सांगू लागले आहेत, त्यामुळे आम्हाला त्यांचं देखील कौतुक आहे. त्यामुळे आपण सर्वच शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्यांसाठी जेवढं करता येईल तेवढं करत राहा. आपणास हा अंदाज आवडल्यास आपण लाईक करा, शेअर करा, हाईक करा, ही मी तुम्हाला विनंती करतो.